महाराष्ट्रात आज 288 विधानसभेच्या जागेसाठी आजपासून सकाळी 7 वाजतापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। हिंगोली जिल्ह्यात 3 विधानसभा असून वसमत, कळमनुरी आणि हिंगोली अशा 3 विधानसभा क्षेत्रात आज सकाळपासून 7 वाजतापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून या तिन्ही मतदारसंघा मिळून सुमारे 9,84,000 मतदानाचा हक्क बजावताना दिसून येत आहेत। आज सकाळपासूनच मी हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथे केंद्र बुथावर आहे। आपण बघू शकता सकाळपासूनच मतदारांनी कशी गर्दी केलेली आहे। ही सकाळपासून 7 वाजतापासून सुरुवात झाली असून अधिकारी, पोलीस कर्मचारी मोठ्या सकाळीच इथे हजर राहिले व मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्रात 288 विधानसभेच्या जागेसाठी आज सकाळी 7 वाजता सुरुवात झाली। हिंगोली जिल्ह्यातील 3 विधानसभा असून वसमत, कळमनुरी, हिंगोली अशा 3 विधानसभा मिळून 4,000 कर्मचारी या मतदान प्रक्रियेसाठी तैनात केले आहेत। तर 387 वाहनाची पूर्तता करण्यात आली असून पोलीस प्रशासन तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघात 1015 मतदान केंद्रावर मतदान होणार असून 9,84,000 मतदाराचा अधिकार गाजवणार आहेत। मतदान टक्का वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सामाजिक उपक्रम राबवून ही मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत। आज हिंगोली जिल्ह्यातील 3 मतदारसंघात पोलीस प्रशासन तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हा कलेक्टर अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हा अधिकारी अर्चना पाटील यांच्या तसेच विविध पदाधिकारी यांच्या मार्फत या निवडणुकीच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत। रेड न्यूज महाराष्ट्रात 288 विधानसभेच्या जागेसाठी आज 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली असून हिंगोली विधानसभेतील गोरेगाव या मतदान केंद्रावर मी सध्या उपस्थित आहे। सकाळी 7 वाजतापासून मतदान केंद्रावर मतदाराची मोठी गर्दी दिसून येत आहे। आज माझ्यासोबत नवदापंते ज्यांनी आता नुकतंच मतदान केलं आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करून लोकशाहीला मजबूत करण्यासाठी आपण मतदान केलं आहे। नेमकं नागरिकांना काय आवाहन करू इच्छिता? नागरिकांना एवढंच आवाहन करू की प्रत्येकाने मतदान करणं आपला हक्क आहे, आपला आवाज आहे। मतदान म्हणजे एक आपला आवाज आहे। आपला आवाज प्रत्येकाने सरकार मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने मतदान केलंच पाहिजे। आणि मतदान करताना कोणता उमेदवार चांगला आहे, कोणता लोकांचे कामं करेल हे बरोबर बघूनच मतदान करावं। त्याच्यासोबत काही महिला आहेत सुद्धा, आपण काही कसं मग पहिलं कसं वाटतंय नेमकं? आता आपण मतदानाचा अधिकार वाजवला, केलंच पाहिजे, प्रत्येकाने करावी। आपल्या हक्कासाठी आपण मतदान केलंच पाहिजे, आपल्या हक्कासाठी आपण मतदान केलंच पाहिजे। हे नवीन दाम्पत्य पहिलंच मतदान आहे आणि मोठ्या हर्षोल्लासात त्यांनी मतदान केलं आहे। आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी आपण प्रत्येक नागरिकांनी लोकशाही मार्गाने मतदान करावंच असं आवाहन नागरिकांना केलं आहे।